महाड तालुक्यातील सापे गावात स्थानिक भावकी सापे, जय भीम मित्र मंडळ मुंबई, माता रमाई महिला मंडळ सापे आणि माता भीमाई महिला मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता पूजाविधी व धम्मध्वज उभारणीने झाली। त्यानंतर सकाळी 10 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 3 वाजता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला। रात्री 9 वाजता संयुक्त सभा व सत्कार समारंभ पार पडला। रात्री 10 वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधनाचा बादशहा उमेश बागडे आणि पार्टी वर्धा तसेच महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका धम्मज्योती शिंदे आणि पार्टी मुंबई यांचा प्रबोधनात्मक कव्वालीचा जंगी सामना रंगला। दोन्ही कलावंतांनी आपल्या प्रबोधनात्मक सादरीकरणातून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मन जिंकली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी सापे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच पंचायत समिती सदस्य संदीप खिडबिडे, दासगाव जिल्हा परिषद सदस्य मनसूरबाई ताज, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत तसेच माजी उपसभापती सुहेब पाचकर यांनीही सापे गावाला भेट देऊन उपस्थिती लावली। ग्रामस्थांनी त्यांचाही सन्मान केला। महाड तालुक्यात सापे गावात पार पडलेला हा आगळावेगळा संयुक्त जयंती उत्सव सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला। ग्रामस्थांनी उत्साहात साजरा केलेल्या या जयंती सोहळ्याचे तालुकाभरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे। काही अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यांच्या वतीने मी सर्वांची या ठिकाणी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आजचा हा होणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मला वाटतं जवळपास मी 3 वर्षांनी आज या कार्यक्रमाला इथं आलेलो आहे। मला आठवतंय की पहिली आपली जयंती एकदम छोट्या प्रमाणामध्ये व्हायची, परंतु आज संपूर्ण मला वाटतं जवळपास अख्खं मुंबई मंडळ इथं आलेलं आहे। आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दरवर्षी हा कार्यक्रम अजून अधिक उत्सवाने कसा होईल हे आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे। पुढच्या वर्षी नक्कीच भरतशेठ गोगावले या ठिकाणी यायचा प्रयत्न करतील, परंतु या सापे गावावरती असणारं भरतशेठचं विशेष प्रेम ते कोणी नाकारू शकत नाही। आणि आपल्या मुंबई मंडळाने फोन करायचा आणि भरतशेठने ताबडतोब त्याला होकार द्यायचा अशी कुठली गोष्ट नाही। ती तुमच्या विकास कामाची असतो, कुठल्या अडचणीची विषय असो, त्या वेळेला भरतशेठ गोगावले आणि त्यांचा परिवार हा तुमच्या मागे निश्चित स्वरूपामध्ये उभा असेल। आज या पवित्र जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। मला थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। नाहीतर म्हणतील पुढारी आले म्हणून कार्यक्रम थांबला, अशातला भाग नाही। म्हणून 2च मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।